हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. सो आजचा सेशन गायरस फॉर्च्यून म्हणजे फाउंडेशन फॉर 11th सायन्स अँड मेडिकल IIT फाउंडेशन, राईट. सो लास्ट सेशनमध्ये वी हॅव सीन कायनेमॅटिक्स, राईट. आपण मोशन स्टडी करत होतो आणि कायनेमॅटिक्समध्ये गेल्या सेशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे जे 3 महत्त्वाचे मोशन पॅरामीटर्स आहेत याच्यावरती आपण चर्चा केली. आता या सेशनमध्ये मेनली आपल्याला मोशनची ग्राफ स्टडी करायची आहे. सी मित्रांनो, आपण हे सेशन का कंडक्ट करतोय? जस्ट टू प्रिपेअर आवर सेल्स फॉर दी अपकमिंग एंट्रन्स एक्झाम्स. तुमच्या आयुष्यात ज्या पुढे एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यायचे आहेत, जसं आता 11वी सायन्सला प्रवेश घेणारे विद्यार्थी ते नीट, JEE, CETचं काहीतरी त्यांच्या डोक्यात नियोजन असेल. जे मुलं आज 8वीला आहेत, 9वीला आहेत, 10वीला आहेत, त्यांनाही भविष्यात ह्या एंट्रन्स द्यायच्या असतील. सो स्टेट लेवल एंट्रन्स असो किंवा नॅशनल लेवल एंट्रन्स असो, फिजिक्समध्ये क्वेश्चनचा एक पॅटर्न तयार होतो आणि या पॅटर्नमध्ये बेसिकली ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी एक बेसिक एक फाउंडेशनचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून मी ह्या सेशनमध्ये, आता लास्ट सेशनला मी तुमच्याशी मोशन पॅरामीटर डिस्कस केले, राईट. सी मोशन पॅरामीटर आपल्याला का स्टडी करायचे? आपल्याला माहिती आहे का मोशन काय आहे? मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस, राईट. मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस विथ रिस्पेक्ट टू इट सराउंडिंग, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज मोशन. मग आता इथे आपल्याला प्रश्न उपस्थित होतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न का हाऊ ऑब्जेक्ट मूव्स, राईट. निर्जीव वस्तू, पर्टिक्युलरली एखादं निर्जीव ऑब्जेक्ट, एखादी वस्तू ती स्वतःहून तर मूव्ह होणार नाही. हाऊ इट मूव्स हा पहिला प्रश्न. सो त्याच्यासाठी आपण डायनॅमिक शिकणार. इट मूव्स विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. ओके. What kind of paths it can follow during the motion? Like it can follow a straight line path. मग आपल्याला स्ट्रेट लाईन मोशन शिकावं लागेल. It can follow a curve path. त्यासाठी आपल्याला 2 डायमेन्शनल मोशनमध्ये प्रोजेक्टाईल मोशन शिकावं लागेल. It can follow a circular path. पुन्हा एकदा आपल्याला 2 डायमेन्शनल किंवा प्लेन मोशनमध्ये सर्क्युलर मोशन शिकावं लागेल. It can rotate about itself. त्यासाठी आपल्याला रोटेशनल मोशन शिकावं लागेल. त्यानंतर इट कॅन मूव टू अँड फ्रो अलॉंग दी स्ट्रेट लाईन किंवा इट कॅन मूव टू अँड फ्रो अलॉंग दी कर्व. त्यासाठी आपल्याला ऑसिलेटरी मोशन शिकावं लागेल. काही ठिकाणी आपण ऑब्झर्व केलंय, जसं गाडीचे चाकं ते गोल तर फिरतायत पण पुढेही जात आहेत, म्हणजे त्याची पोझिशन पण चेंज होतीये. मग अलॉंग विथ रोटेशन ते ट्रान्सलेशन पण करतायत. त्या ठिकाणी आपल्याला रोलिंग मोशन शिकावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला कशाचा आधार घ्यावा लागेल किंवा आपल्याला काय एक्झॅक्टली त्याच्यात शिकायचं आहे, तर ते मोशन पॅरामीटर्स आणि त्यांच्यामधले इंटररिलेशन्स. सी मोशन होत असताना काय बदलत असतं? पोझिशन बदलत असते. त्यानंतर दुसरं काय बदलतं? त्याचा मूव्ह होण्याचा जो एक पॅटर्न आहे, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट चेंज करण्याचा जो पॅटर्न आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो बदलत असतो. म्हणून आपण डिस्प्लेसमेंट शिकतो, डिस्टन्स ट्रॅव्हल शिकतो, व्हेलॉसिटी शिकतो, स्पीड शिकतो, ॲक्सलरेशन शिकतो. आणि ह्या सगळ्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर परिणाम होतो. लाईक व्हेलॉसिटी जर बदलली तर ॲक्सलरेशन तयार होणार आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर ॲक्सलरेशन तयार होणार नाही. त्यानंतर डिस्प्लेसमेंट जर तुमचं जर वस्तू परत ओरिजिनल पोझिशनला येते तर डिस्प्लेसमेंट 0 होणार. डिस्प्लेसमेंट 4च्या दिशेने जाता येतं पॉझिटिव्ह आहे, डिस्प्लेसमेंट विरुद्ध दिशेला जाता येतं निगेटिव्ह. सो ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि प्लस याच्यातलं मॅथमॅटिक्स जे आपल्याला इंटर रिलेशन डेव्हलप झाल्यानंतर, फॉर्म्युला तयार झाल्यानंतर आपल्याला शिकायला त्यात इंटरेस्टिंग. सो हे एक्सपेक्टेड असतं, कारण एंट्रन्स एक्झाम तुम्हाला त्या एक्झाम पेपरमध्ये न्यूमरिकल विचारणार, राईट. याच्यावरती प्रॉब्लेम्स तयार करणार, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तयार करणार. म्हणजे आपल्याला ह्या पॅरामीटर्सला आपण समजून घेतलेलं असेल, त्याचं भौतिक महत्त्व आपल्याला माहिती असेल आणि त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध जर आपल्याला माहिती असेल, थोडक्यात तुमचे त्याचे फॉर्म्युले पाठ असतील, तर तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. आता मी इथं म्हणलं फॉर्म्युले पाठ असतील तर बरेचसे स्टुडंट इथं चूक करतात. दे ओनली ट्राय टू रिमेंबर द फॉर्म्युला विदाउट अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट. कन्सेप्ट न समजता फॉर्म्युले पाठ करून मुलं फिजिक्सचा पेपर देण्याचा प्रयत्न करतात आणि एक्झॅक्टली तिथे फसतात. कारण होतं काय, तुम्ही फॉर्म्युला पाठ करतात पण कोणता फॉर्म्युला कोणत्या वेळेला कुठं वापरायचा याचं जजमेंट तुम्हाला कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग असल्याशिवाय होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. आणि म्हणून ती थिअरी एका पॅटर्नमध्ये शिकावं लागते. लाईक त्याच पॅटर्नचा एक भाग म्हणून आज आपण शिकणार आहोत कायनेमॅटिक्समध्ये आपण जे काही मोशन पॅरामीटर्स शिकलो आहे
त्या मोशन पॅरामीटर्सचा विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेरिएशन कसं होतं. मित्रांनो, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, टाइम, ॲक्सलरेशन, ऑल दीज आर टाइम डिपेंडंट फंक्शन. मीन्स ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कंटिन्यू काय चालू आहे, वेळ चालू आहे. टाइम त्याचा ट्रॅव्हल पुढे पुढे करत चाललेला आहे, म्हणजे टाइम थांबत नाही. मग एक्झॅक्टली आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम मोशनमध्ये असणाऱ्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट कसं बिहेव करेल, विथ रिस्पेक्ट टू टाइम मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी बिहेव करेल, ॲक्सलरेशन कसं बिहेव करेल, किंवा त्याचं व्हेरिएशन कसं असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे या सेशनमध्ये बघायचं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ दी पोझिशन टाइम ग्राफ. राईट, आपण डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा ग्राफ इथे पहिलं स्टडी करू. सो आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन. See, object will start moving from one position to another position. We call it as a motion. Once it is stop at some position, so the difference between the shortest distance between two positions is termed as the displacement. Now let us understand the displacement time graph. Suppose, see, in एक क्ल्यू लक्षात ठेवा, एक हिंट लक्षात ठेवा की सगळे ग्राफ्स मध्ये, मोशनच्या ग्राफ्स मध्ये आपण टाइमला कायम एक्स ऍक्सिसला घेतो. मग आपण टाइमला एक्स ऍक्सिसला घेतला, सो वी कॉल इट ॲज अ टाइम ऍक्सिस हेन्सफोर्थ. आता वाय ऍक्सिसला मी इथे घेतो डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता ऑन द बेसिस ऑफ मोशन पॅरामीटर्स आपण कशा प्रकारे मोशन क्लासिफाय केलेले आहे का? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणतो. मग ह्या युनिफॉर्म मोशन मध्ये एक्झॅक्टली होतं काय? व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजेच दिलेल्या वेळेत ते ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत चाललेला आहे, इक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर करत चाललेला आहे. राईट. सपोज 0 to 1 सेकंद वेळ झालेली आहे पहिला इंटरव्हल ऑफ टाइम. त्यात सपोज ऑब्जेक्टने 0 to 1 एवढं 1 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. मग पुढचा 1 to 2 हा एका सेकंदात देखील ऑब्जेक्ट 1 to 2 म्हणजे 1 मीटरच डिस्टन्स कव्हर करेल. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की जे काही रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे तो कॉन्स्टंट आहे. मग आपण हे पॉइंट जर जोडण्याचा प्रयत्न केला तर वी कॅन सी इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. सो द पोझिशन टाइम ग्राफ, position time graph for uniform motion is a straight line passing through the origin. ठीक आहे. ती काय असते? स्ट्रेट लाईन असते पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. आणि ह्या स्ट्रेट लाईनचा जो काही स्लोप आहे, ह्या स्ट्रेट लाईनचा जो काही स्लोप आहे तो स्लोप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या ऑब्जेक्टची काय असते? व्हेलॉसिटी. राईट. सो पहिला ग्राफ पोझिशन टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनची खासियत काय आहे? युनिफॉर्म मोशन मध्ये व्हॉट रिमेन्स कॉन्स्टंट? व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. सो इफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट दॅट मीन्स ऑब्जेक्ट विल मूव्ह इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि त्यामुळं तो जो ग्राफ आहे तो काय येतो? स्ट्रेट लाईन येतो which passes through the origin if the object is starting from rest position. जर ऑब्जेक्टने रेस्ट पोझिशन पासून सुरुवात केलेली आहे आणि आपण एक जी सुरुवातीची त्याची पोझिशन धरली तिला इनिशियल पोझिशन म्हटलं या ठिकाणी, त्यामुळे तो झिरोतून गेला. आता हाच ग्राफ जर आपण असा धरला तर आपण हे सुरुवातीचं काहीतरी डिस्प्लेसमेंट, त्याचं इनिशियल डिस्प्लेसमेंट कन्सिडर करून पुढच्या डिस्प्लेसमेंटला आपण व्हेलॉसिटी म्हणू शकतो. आता आपल्याला एमसीक्यू बेसिकली कॉम्बिनेशनचे येतात. लाईक तो तुम्हाला एमसीक्यू मध्ये असं विचारू शकतो सुरुवातीला असा आहे आणि नंतर ग्राफ असा आहे. मग याचा अर्थ काय होईल? हा इथे एक्स आहे, हा एक्स आपला पोझिशन आहे आणि हा टाइम आहे. आता सी यू कॅन सी अप टू T1 एक्स इज नॉट चेंजिंग. एक्स स्थिर आहे, तो चेंज होत नाही. म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला रेस्ट आहे आणि त्यानंतर ते कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह झालं. तर हे कॉम्बिनेशन आपल्याला नंतर कधी समजतील जर आपण इंडिव्हिज्युअल ग्राफ समजून घेतले. ठीक आहे. आपण आता सेकंड ग्राफ बघू. आता दुसरा ग्राफ काय आहे? पोझिशन टाइम ग्राफ मध्ये दुसरा प्रकारचा ग्राफ कसा तयार होऊ शकतो? आता सपोज व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज नॉट कॉन्स्टंट, मीन्स इट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय होईल? समजा व्हेलॉसिटी बदलते. सुरुवातीला 10 मीटर पर सेकंद आहे, नंतर 20 मीटर पर सेकंद झाली, नंतर परत 5 मीटर पर सेकंद झाली, ती कमी जास्त झाली. लाईक आपण व्हेकल चालवताना कधी गाडी फुल रेस केली, कधी कमी केली. सो हे ह्या प्रकारची जी मोशन याच्यात व्हेलॉसिटी फिक्स नाही राहत, याच्यात व्हेलॉसिटी बदलते. ठीक आहे. सो दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये
युअर डिस्प्लेसमेंट अँड टाइम, म्हणजे ऑब्जेक्ट इक्वल इंटरव्हल ऑफ दिलेल्या इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करेल का? नाही करणार, ते कमी जास्त डिस्टन्स कव्हर करू शकतो. त्यामुळे ह्या ग्राफचं जे नेचर आहे, इट कॅन बी लाईक दिस, और इट कॅन बी लाईक दिस, और इट कॅन बी like this, it can be like this. So any possibility is there that या केस मध्ये ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट वाढतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम, इथे देखील डिस्प्लेसमेंट वाढतंय, इथे डिस्प्लेसमेंट कमी होताना दिसतंय, इथे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह होतंय, म्हणजे वेलॉसिटी निगेटिव्ह येते, स्लोप निगेटिव्ह येतोय. सो दीज आर दी पॉसिबिलिटीज. थोडक्यात काय तर पोझिशन टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन is a curve. It is not a straight line passing through origin. तर हा दुसरा ग्राफ झाला. से आपल्याला ह्या फेज 1 मध्ये फक्त ग्राफचं नेचर समजून घ्यायचंय, ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पोझिशन टाइम ग्राफचा स्लोप काय असतो? व्हेलॉसिटी. स्लोप कशाला म्हणायचं? इन्क्लिनेशन मेड बाय दी टँजंट टू द कर्व, किंवा त्या ग्राफ जर स्ट्रेट लाईन असेल तर त्या स्ट्रेट लाईनने विथ एक्स ऍक्सिस, लाईक इथे कर्व आहे, इथे मी टँजंट मारली, या टँजंटने एक्स ऍक्सिस बरोबर केलेला जो अँगल आहे त्याला म्हणायचं स्लोप, ठीक आहे. सो आपण तो कायम पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला असतो, म्हणजे तो इन्क्लिनेशन, त्या इन्क्लिनेशनचा टॅन थिटा म्हणजे स्लोप, राईट. किंवा वाय ऍक्सिस दोन पोझिशन घेतल्या तर वाय कोऑर्डिनेटचा डिफरन्स भागिले एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स म्हणजे स्लोप, हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आता याच्यामध्ये तिसरा जो ग्राफ आहे तो असा आहे की ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, ऑब्जेक्ट इज नॉट मुव्हिंग एट ऑल. सो ग्राफ कसा येईल? हा टाइम आणि ऑब्जेक्ट समजा एका कुठल्या तरी पोझिशनला आहे सुरुवातीला आपल्या रेफरन्स पॉइंट पासून, आणि तिथून ते मूव्ह होत नाही, पण टाइम थांबल का? आपण जर एका जागेवर थांबलो तर आपल्या घड्याळाचा काटा फिरतच असतो, टाइम चालूच असतो. म्हणून टाइम ऍक्सिसवर इथे तुम्हाला कंटिन्यू एक स्ट्रेट लाईन दिसेल, म्हणजे स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाइम ऍक्सिस. मग असा जर ग्राफ असेल तर याचा अर्थ काय होतो? ऑब्जेक्ट इज नॉट मुव्हिंग. म्हणजेच फॉर दी ऑब्जेक्ट विच इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट, दी पोझिशन टाइम ग्राफ इज पॅरलल टू द टाइम ऍक्सिस, ठीक आहे ना. सो एक्स-टी ग्राफ इज पॅरलल टू टाइम ऍक्सिस, ठीक आहे, इन केस ऑफ ऑब्जेक्ट ऍट रेस्ट, ठीक आहे. सो या ग्राफचा अर्थ काय होईल? जर ऑब्जेक्ट मूव्ह होत नसेल, ऑब्जेक्ट स्थिर असेल, एका जागेवर असेल, तर इन दॅट केस द पोझिशन टाइम ग्राफ इज पॅरलल टू द टाइम ऍक्सिस, राईट. मग इन दॅट केस त्याचा स्लोप किती होईल? ऑब्विसली तो 0 होईल. जो एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन असते त्या लाईनचा स्लोप किती असतो? 0. मग इथे स्लोप 0 आहे, म्हणजेच इथे वेलॉसिटी काय झाली? 0. सो ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे, म्हणजे त्याची वेलॉसिटी किती असली पाहिजे? 0 असली पाहिजे, ठीक आहे. सो हे 3 महत्वाचे ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवणं म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे. आता याला ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशन मध्ये वापरू, एक साध्या प्रकारचा एमसीक्यू मी इथे तयार करतो. आपण या सेशन मध्ये डिस्प्लेसमेंट टाइमचा पोझिशन टाइम ग्राफच फक्त शिकणार आहोत. नेक्स्ट सेशनला आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि त्याच्या नेक्स्ट सेक्शनला ऍक्सलरेशन टाइम ग्राफ. सो लुक ॲट द फिगर. सी, समजा मी असा एक ग्राफ काढला, इट इज लाईक दिस, त्यानंतर तो असा आहे, त्यानंतर तो असा आहे, आणि मला जर विचारलं सपोज दिस इज ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी, तर मला ऑप्शन तयार होते का ऑब्जेक्टची ए टू बी पोझिशन मध्ये, ए टू बी सेक्शन मध्ये मोशन कशी आहे? तर ऑब्विसली ए टू बी इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि टाइम एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो त्या केसमध्ये म्हणजेच आपण त्या केसला युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो. बी टू सी आपण जर बघितली तर ऑब्जेक्ट बीसी लाईन टाइम ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट डज नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट मीन्स ऑब्जेक्ट एका जागेवर स्थिर आहे. सो हिअर ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट, आणि या ठिकाणी कर्व दिसतोय, त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट वाढतंय विथ रिस्पेक्ट टू टाइम, बट इट इज इन्क्रीजिंग इन अ varying order, right? So that means your velocity is not constant. Here v is not constant, v is varying, right? So in that case we can say it is non-uniform motion. ठीक आहे. So graphचं interpretation that will be our target in consecutive phases. तुम्ही 11वी सायन्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑल इंडिया लेवलचे एंट्रन्सचे प्रश्न ज्यावेळेस सोडवायचे त्यावेळेस ऍटलीस्ट तुम्हाला या ग्राफचं बेसिक माहित असणं हा या सेशन मागचा इंटेन्शन. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहूया वेलॉसिटी टाइम ग्राफ
आणि त्यानंतर ॲक्सलरेशन टाईम ग्राफ. ठीक आहे.